निवडणूक झाली आणि त्याचा निकाल जो आहे तो हाती आलेला आहे. मुळातच ही इलेक्शन नको व्हायला होती. कोणत्या पिचवरती राजकीय गेम करावा याचं भान नेते मंडळींना असायला हवं होतं, परंतु ते राहिलं नाही आणि त्याला तोडीसतोड जबाब देण्याच्या दृष्टिकोनातून कधीही विचार केला नसेल अशी आम्ही मंडळी जी आहे ती याच्यामध्ये उतरलो होतो. लोकांना ही बाब परफेक्ट कळाली आणि त्यामधून आत्ताचा निकाल जो आहे तो हाती आलेला आहे. मित्रांनो, ही शाळा 1954 पासून सुरू झाली. अनेक विद्वान, डॉक्टर, वकील, इंजिनियर अशी विविध क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी या ठिकाणाहून आलेली आहेत. जरी निकाल हा आलेला असला, काही विजयी झाले, काही पराभूत झाले, तरी वेगळं काही न मानता आम्हाला सवय अशी, आम्ही निवडून आलेली सगळीच मंडळी अशी आहेत की जो विरोधी बाजूला आलेला असेल त्याला सुद्धा आपल्यातलाच आहे असं समजून काही दिवसामध्ये आम्ही सर्व एक आहोत शाळेसाठी हे आम्ही नक्की दाखवून देऊ. हाच प्रयोग आम्ही वल्लभ सर आणि आपण सगळ्यांनी जो आहे तो डेअरीच्या बाबतीत केला होता. डेअरीमध्ये अटीतटीच्या निवडणुका झाल्या, 8 लोक निवडून आली. परंतु जर असेच गटतट राहिले तर प्रॉब्लेम येतील आणि संस्था मागे जाईल. म्हणून आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि ती दोन्ही गट एकत्र केले. राजकीय दृष्ट्या ते त्रासदायक ठरलं. एखादी केलेली चांगली बाब काही वेळेला उशिरा कळते, त्याचा आत्ता जो आहे तो रिझल्ट येतो आहे. मी पाहतोय डेअरीमध्ये की कोण कुठून निवडून आला हे कळत नाही. खांद्याला खांदा देऊन ते काम करतात आणि अत्यंत सक्षमपणे ती संस्था चालू आहे. तीच बाब कुणी काहीही म्हटलं तरी या ठिकाणी केली जाईल, सगळ्यांना सामावून घेतलं जाईल. कारण राजकीय आखाड्याची ही जागा नव्हे. इतर कोण चुकत असतील त्या प्रकारची दिशा किंवा तशा प्रकारची वैचारिक लेवल जी आहे ती आम्हा मंडळीची निश्चितच नाही आहे. राहिला प्रश्न माझ्या बाबतीमध्ये, मी मुळातच या ठिकाणी यायचं असं काही तयारी नव्हती. इतरांसारखे मी कुठं सभासदही केलेले नव्हते. माझी मुलं सुद्धा सभासद जी आहेत ती नाही आहेत. काही नाही, प्लॅनिंग करून जे आहे ते सभासद केलेले होते. परंतु मला सहज लक्षामध्ये आलं, बऱ्याच जणांनी सांगितलं की सर तुमची इथं गरज आहे, नुकतंच तुम्ही प्राचार्य पदावरून खाली झालेला आहात, तुमच्याकडं वेळ देखील आहे आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी अर्ज भरावा. पण अर्ज भरल्यापासून सुरू झालं, जी काय जे आहे ते निवडून येत नाही आणि तो पडल्याशिवाय राहत नाही. आता मला माहिती आहे की ज्या ज्या वेळेला लोक असं बोलतात त्यावेळेला मी प्रचंड मताने विजयी झालेलो आहे. ग्रामपंचायत असेल किंवा पतसंस्था असेल ती स्टाईल झालेली आहे. तर माझे अनुभव जे आहे ते तसेच होते. मला अगदी पर आदल्या दिवसापर्यंत समीर डवले कुठे तो आदल्या दिवशी येऊन सांगत होता, सर तुमचं काय खरं नाही, तू पडणार आहे म्हणून तू जाऊन झोप, मी कधीच पडत नसतो. बरोबर आहे ना. तर सगळे राजकीय अनुभव असतात आणि त्या अनुभवामधून बोलत असतो. हे सगळ्याचा मतितार्थ एक की राजकीय आखाड्याची ही जागा नव्हे. दुसरी एक बाब आहे, आता इकडं 6 आले तर दुसरीकडे 5 आलेत. जर काय असं उलट झालं असतं, तिकडं 6 आणि इतकं 5, इथून 20 पर्यंत मिरवणूक निघाली असती. पण विजय सुद्धा संयमाने घ्यावा आणि पराजय असेल तर खचून जाऊ नये ही बाब नेहमी जी आहे ती लक्षामध्ये ठेवावी. त्याचं भान आम्हा मंडळींना आहे. हे विद्यालय संस्थेच्या मार्फत चालणारं अत्यंत चांगलं चालवण्याचा प्रयत्न, सगळ्यांना बरोबर सामावून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जाईल एवढंच दुसऱ्यांदा सांगतो आणि माझे शब्द संपवतो. धन्यवाद.